तालुकाध्यक्ष सुनील मते, उभारलेले युवासेना तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, उत्तम शेठ पंडित, शरद ढोगरे, अरुण रोगटे या सर्वांचा चल मागे आपला झाल्यानंतर
शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आपण संबोधित करावं. शांतता ठेवा. एक बाजूला पावलं चांगलं मागे व्हा. सगळ्याला मागे घ्या. सोशल मीडिया मागे व्हा. हॅलो थोडं बाजूला. अरे न्यूज कोणची साहेबांचं पर्सनल व्हिडिओ घ्यायला फेसबुक महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर यांना नमन करून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदीजी दिघे साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वजण कृपया शांतता ठेवा जरा भाऊ जरा प्लीज नितीन चला शांत आज आपण सर्वच जण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणींचे एकमेव भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय
एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यांच्या समवेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर भाई आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही. विलास खाली बसा, बस रे. आणि आपली नेहमीची सवय जरा बंद करा, जरा ऐकत जा. भाई आपण जर बघितलं, आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील. आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातून आलेला नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात, 30 वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल, प्रपंच असेल बाजूला ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला आणि त्या कामाला महत्व दिलेलं आहे. परंतु भाई सगळ्याच निवडणुका किंवा सगळ्या पदं आपल्याला मिळतात असं नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील. आपल्याकडे सुद्धा आपण एकमेव त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे. त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं, आपण आमचे नावं सुद्धा पाठवले होते. परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही. तरी पण आम्ही हटलो नाही, खचलो नाही, आम्ही हट्ट धरला नाही. शिवसेना पक्ष आहे, आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही. आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल, उपसरपंच, साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही. परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो. परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा, एक नाही 2-2, 3-3 विधानसभा, एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवाऱ्या, तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद. मग सर्वात महत्वाचं, आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे? तरी पण आम्ही कधी खचलो नाही. कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून. आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी येऊन व्यक्त करत होतो आणि भाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचं, धीर देण्याचं काम करत होते. परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये भाई का निघाले तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्यासारख्या समोर सामान्य शिवसैनिकांसमोर वेगळी प्रतिमा ही भाईंची तयार करण्यात आली. आणि मग भाई गेले. त्यानंतर जी परिस्थिती झाली तरी आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. भाईंना मानणारा मी पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. आमच्यावरती कुठला राग नाही, आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही. आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागलं असं काम आम्ही आजपर्यंत, पक्ष अडचणीत येईल असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही. मग याचा कुठे विचार होणार आहे का नाही? या बळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो. भाई लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागितली, त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड मतं त्या ठिकाणी निवडून आणलं. शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे. आणि असं असताना लोकसभा झाली, त्यानंतर लगेचच कोणालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटनेमध्ये बदल करण्यात आले. माझ्या नंतरचे 15-15 वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट पडते जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधे विचार सुद्धा नाही. म्हणजे हे होतंय काय नेमकं? काम करणारा माणूस आपल्याला नको आहे का? बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी भाई वैयक्तिक घेऊन गेलो नाही. कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे. आणि ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो आणि आपल्या वेळेस तर आम्ही भाई आपण पक्ष फुटला त्यानंतर मला आता प्रश्न केला की आपण शिंदे गटात जात आहेत. मी ठामपणे सांगितलं हा शिंदे गट नाही, ही शिवसेना पक्ष आहे. आणि ह्या शिवसेना पक्षाला न्यायालयाने उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन साहेब 40 आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारलंय, आपल्याला 60 आमदार म्हणून त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे. आणि मग जनता आणि उच्च न्यायालय याच्यापेक्षा कोण आहे? मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य शिवसैनिक भाई यांना या गोष्टी पटलेल्या आहेत. आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून आम्ही जीवाचं रान करत होतो. परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामकाज होणं अपेक्षित त्याच पद्धतीने काही झालं नाही. आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आम्ही एवढे पक्ष फुटून तर आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरलो असं आंदोलन केलं असतील, नको त्या गोष्टी केल्या असतील. परंतु भाई आपण मात्र शिवसैनिकाला ओळखण्यामध्ये काहीच कमी पडले नाही. आपण काही मनाचा मोठेपणाच दाखवलेला आहे आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान भाईने केलेला आहे. माझ्यासारखा शिवसैनिक भाईंच्या संपर्कात गेलो, घरी गेलो, विचार केला जावं कसं जावं, काय म्हणतील. भाईंना निमंत्रण द्यायला गेलो, भाईने त्या ठिकाणी मला बसवलं, चहा पाजला. माझ्यावर अजून 4 लोक होते.
आणि बाईंनी लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटलंच नाही बाई येतील म्हणून, पण 1 जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला आणि त्याच्यात कळालं की विलास शिंदेच्या मुली. मला खरं सांगतो आनंद गगनात मावत नव्हता. ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं, तिथं सगळ्या गोष्टी संपल्या. आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल, बाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेबांच्या विचार असलेला महाराष्ट्र आपण घडवायचा. आणि त्याकरता एकमेव व्यक्ती अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून जीव का जायना पण शिवसेना. आणि भाई आपण कायम सांगा आपल्याला अपेक्षित असं जसा ठाणे जिल्हा आहे, इथं विजू आप्पा आहे, दादासाहेब भुसे आहेत, इकडे हेमंत आप्पा आहे, भाऊ चौधरी तायच आहे आणि असंख्य इथं पदाधिकारी, सरपंच, 30 सरपंच या ठिकाणी बाई प्रवेश करताय, 8 नगरसेवक प्रवेश होतोय, काही सोसायटीचे चेअरमन आहेत, बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत. पण भाई आम्हाला आता कोणावरती भरोसा राहिला नाही. हा नाशिक जिल्हा हा संपूर्ण, मी आज आपल्याला इथे ग्वाही देतो की हा संपूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने खंबीरपणाने रक्त सांडलं तरी चालेल, पण भाई आपली पाठ मात्र आम्ही सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये भाई या नाशिक जिल्हा महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, आपण फक्त उमेदवार द्या. आपल्याला अपेक्षित असणारा आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असणारा नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे आपल्याला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो. आणि एवढा मोठं मन करून आमच्या सगळ्यांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या काळामध्ये मधल्या काळामध्ये मग भाऊ चौधरी साहेब किंवा नरेश दादा मस्के असतील आणि माझे खास एकनाथ दादा भोईर हे नेहमीच माझ्या संपर्कात असायचे, परंतु भाई उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. उशीर झाला म्हणजे पक्षप्रवेशाला जरी उशीर झाला असेल, परंतु या 3.5 वर्षामध्ये आमचा काय नुसतं आमच्या नागरिकांचे आम्ही प्रश्न सोडू शकलो नाही, आम्ही पाहिजे तसा विकास करू शकलो नाही, लोकांना आम्ही कामं देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आमचेच नुकसान आम्हाला झालेले आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक आजही या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे यायला त्या ठिकाणी उत्सुक आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रत्येक हाडामासाचा शिवसैनिक आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला ग्वाही देतो. थांबतो. मी बाईंना माफ करा, भाई अजूनही आमच्या गाड्या ट्रॅफिकमध्ये अटकलेल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ते पण प्रवेश करणारे बरेच लोक त्या गाड्यांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण आपण जरा संदेश आपल्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. आज विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, विष्णुपंत भेंडगुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके, प्रवीण पाळदे पहलवान पण आहेत ना, उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळे, निलेश साळुंके, विश्वास आहेर, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश कडलक, राहुल पाटील, नितीन मोहिते, राजाराम पडोळ, बाजीराव गायकवाड, श्रीनाथ थेटे, मोनीश दोंदे, सुनील मते, रावसाहेब जाधव, उत्तमशेठ पांडली मंडलिक, शरद गोंगडे, अरुण रोकडे, खंडू भोये, रमेश भोये, दिलीप चौधरी, दशरथ धांडे, खूप नावं झाली, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातबाई, सचिल कर्डिले आणि अनेक सरपंच. तुमचं पण आहे काय? हा, विके जाधव, पीके जाधव 25 वर्ष सरपंच, तुमचं मनापासून स्वागत करतो. बबनराव महेश दुने सगळ्यांना धुवून आले नाशिकमध्ये.
काय विलास, काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवले का नाही काय? हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है क्या? आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत, आपले खासदार नरेश म्हस्के आहेत, भाऊसाहेब चौधरी आहेत, आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत, इकडं आपला अप्पा करंजकर आहेत, पेलवान आहेत. पण आज अजयची आई वारली, बोरसेची अजय बोरसेची आई वारली, त्यामुळे ते आले नाही, सकाळी होते. तर सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत, लाडके शेतकरी पण आहेत. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही, काळजी करू नका. आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय, बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत. त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता, असं विलास शिंदेचं तिथं काम आहे. आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर 2 दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते. अरे बोलो लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स, मी तर शुभेच्छा द्यायला आलोय. तर बोले नाही काय विलास शिंदे कधी प्रवेश करणार? मी बोलो मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे, आता त्यांच्या वधूवरात मुला मुलीत आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे. हा आणि जावई पण, जावयाचा पण प्रवेश घेतलाय, व्याही पण प्रवेश घेतलाय, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. असे जावई म्हणजे आपल्या एक शिवसैनिक वाढल्या आणि त्यांचं कुटुंब वाढलं. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता, प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता. मी म्हणून त्याला म्हणालो, बरं तू बाबा एवढा उशीर का केलास? तर बोले सगळ्यांना सोबत घेऊन यायचं होतं ना मला, त्यामुळे सगळे जुळवाजुळवी सुरू होती. मला वाटतं हा एक टप्पा आहे, अजून दुसरा टप्पा होईल. मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही. शिवसेना आपली पक्की धनुष्यबाण पक्का आहे ना, शिवसेना खरी शिवसेना. आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे. आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले, आनंद दिघे साहेबांच्यावर टीका केली, त्यांना जनतेने जागा दाखवली. खरं म्हणजे रोज शिव्यासाप, टीका. आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही 40-50 आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला, शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो, शिवसेनेमध्येच उठाव झाला. जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतं, बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही, काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करीन, त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते पाऊल उठवावं लागलं, उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पायउतार झालो. दादा भुसे पण मंत्री होते, माझ्याबरोबर 8 मंत्री होते. मला सांगा, सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला 10 वेळा विचार करतो. आमदार आणि मंत्रीपद सोडून कोण कसं येऊ शकतं? आणि म्हणून विचारधारा बदलल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जावं लागलं. शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवावं लागलं.
धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवावा लागला. आणि म्हणूनच जनता मायबाप जनतेने देखील जे मी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. आपण 80 जागा लढलो, 60 जागा जिंकले. उबाटा 90 जागा लढवून 20 जागा जिंकले. हा फरक आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं. न्यायालयामध्ये जायचे, निवडणूक आयोगाला तक्रार करायचे, ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचे आणि म्हणाले आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवली. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आज जे काही जनतेसाठी आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, जे विकास प्रकल्प थांबवले होते ते आपण सुरू केले. म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला. आणि म्हणूनच तुम्ही देखील विश्वास ठेवला, कारण तुम्हाला देखील आज विश्वास आहे की काम करणारे कोण, घरी बसणारे कोण, आरोप करणारे कोण, टीका करणारे कोण. आणि म्हणून आम्ही आरोपाला, टीकेला या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच आज या महाराष्ट्रामध्ये एक जी काही आपण जी प्रवेशाची प्रक्रिया शिवसेनेमध्ये इतर पक्षातले लोक दररोज प्रवेश करत आहेत. आज देखील 8 नगरसेवकांनी, यापूर्वी देखील नगरसेवकांनी प्रवेश केले. या महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून एकही दिवस असा नाही की त्या दिवशी प्रवेश नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. लोककल्याणकारी योजना आपल्याला करायची आहे. मी नेहमी सांगतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत. आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवत आहेत. दिलेला शब्द पाळणारे आपण लोक आहोत. आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा सीएम होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. हा पक्ष आपला जो आहे, इथं कुणी मालक आणि नोकर नाही. इथं आपण सगळे कार्यकर्ते आहोत. जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल. जो निष्ठेने काम करेल त्याला पुढे जाण्याची संधी याच्यामध्ये आहे. आपल्याकडे वशिलेबाजी लागत नाही. तिकडे काय काय लागायचं ते तुम्हाला माहित आहे. मी काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही. आणि म्हणून आपल्याकडे काम, काम आणि काम आणि विकास, विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. आज देखील आपली महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. अनेक मार्गील आपण आमची टीम, देवेंद्रजी आमची टीम काम करते आहे. आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आज भारताचं जे काही मोदी साहेबांचा संकल्प आहे, स्वप्न आहे, $5 ट्रिलियन आणि भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचं, त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे. महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे. आणि हा वाटा कशाचा? हा विकासाचा. आणि म्हणूनच आज लोक आपल्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून लोक येत आहेत. इतर राज्यातले लोक पण शिवसेनेमध्ये जॉईन होत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. याचं कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना आपण लोकांना भेटतो, घरी बसत नाही. घरी बसणाऱ्यांना कायमचं लोकांनी घरी बसवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे जे काही इतके वर्ष केलं, आज जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यानंतर लोकांनी देखील तुम्हाला सोडलं. आता काय काय म्हणायला लागले. त्या दिवशीचं वर्धापन दिनाच्या निमित्त काय म्हणाले. आता मी त्या दिवशी बोललो, कमान किल मी. कशाला, काय? अरे बाबा, आज शोलेमधला असराणी सिनेमा बघितला ना आपण. शोलेतला असराणीचा डायलॉग बघितला ना, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे. अरे पीछे कहा है कोण? आणि गेला तो कचरा, गेला तो गद्दार. आता तुम्ही मला सांगा, एवढे हजारोंच्या संख्येने तुम्ही आलेला आहात, एका शिवसेनेच्या विचारापोटी आलेला आहे. तुम्हाला कोणी 5 पैसे दिलेत? तुम्हाला कोणी काय सांगितलंय? तुम्हाला का पैसे देऊन आणले? तुम्ही मनापासून आलेले लोक आहात. तुम्ही मूळ शिवसेनेच्या विचारधारेशी जोडलेले लोक आहात. हा एकनाथ शिंदे
वयाच्या 18व्या वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा मान मला मिळाला. हे का? कशामुळे? केलेल्या कामामुळे, शिवसेनेवर बाळासाहेब असलेल्या निष्ठेमुळे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत काम केल्यामुळे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आपण. आणि त्यामुळे असं खोटं नाटक करून तुम्हाला आता एवढं प्रॉब्लेम त्यांना झालाय, एवढी गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आक्तिक झालेत. अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्ष आहे, यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का, युती करता का, एवढी आगतिकपणा का झालं? का वेळ आली ही? याचं चिंतन करणार की नाही? आत्मपरीक्षण करणार की नाही? अरे तुम्ही काही केलं तरी सुद्धा ज्या दिवशी 2019ला तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, मराठी माणसाशी विश्वासघात केला, ज्याने तुम्हाला मतदान दिलं 2019ला त्यांच्याशी विश्वासघात केला, त्याच वेळेस लोकांनी तुम्हाला सोडलंय. त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलंय की ह्या सत्तेसाठी ही व्यक्ती काही करू शकते. आणि म्हणून मी म्हणतो बाळासाहेब हिरा होता, हिऱ्यापोटी घारगोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे. तुम्ही विचार सोडले, तुमचा विषय संपला. आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा करणार नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज, तडजोड आमच्याकडून होणार नाही. आणि म्हणून आज देशभरामध्ये आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची. सगळे लोक काय येत आहेत? कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं काम स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाईंनी केलं. त्यांना तुम्ही रोज शिव्या देताय, लष्कराला शिव्या देताय. पहलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये एका तरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सात्वन करायला? तेव्हा कुठं होते? कुठं होते दादा? आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबवायची. तर 16 एप्रिलला नाशिकमध्ये आता नवीन AI तंत्रज्ञान आलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो. बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज केला. काय वेळ आली तुमच्यावर? ते पण केलं, ती पण नीट केली नाही व्हिडिओ, ती तरी नीट करायची होती. एकनाथ शिंदेसाठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही व्हिडिओमध्ये त्या ह्याच्यात ऐकता, क्लिपमध्ये. आणि तुम्ही अशी परिस्थिती तुमची का झाली? याचं कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवलंय, बाळासाहेबांशी विश्वासघात केलाय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो, शिंदेला हलक्यात घेतो, त्याचा टांगा पलटीच होतो. आणि तो शिंदे ठाण्यातला असू दे नाही तर नाशिकचा शिंदे असू दे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण, मनात इरादे पक्के, नाशिकच्या आखाड्यात तो देणार भल्या भल्यांना धक्के. आणि त्यामुळे आता तुमची एवढी सगळी टीम आहे, सगळे लोक आहेत, पेलवान लोक पण आहेत. आता आणि तुम्हाला सांगतो आपल्या पैलवान लोकांची एक करामत. आपल्याकडे तो पैलवान काय नाव, चंद्रहार पाटील पैलवान आपल्याकडे प्रवेश केलाय 5000 पैलवान घेऊन. आता ते काय करणार आहेत माहितीये? आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी, सैनिकांसाठी 1000 लोक जाऊन काश्मीरमध्ये रक्तदान करणार आहेत आपल्या त्या लोकांचं. आणि म्हणून हे असे लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत. काय मला पाहिजे म्हणून नाही, मला द्यायचंय म्हणून येत आहेत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. त्यामुळे
तुम्हाला सगळं माहित आहे. थोडं बोललं की लगेच तवरून ताक काढते. त्यामुळे ही अवस्था जी झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे फक्त आता त्यांचे नेते तिकडे हे करतील की विलास शिंदे काय तो विलास शिंदे गेला आम्हाला काय फरक पडणार नाही. खुर्चीवर बसवा ना, खुर्चीवर बसवा, खुर्चीवर बसवा. अरे काही खुर्चीवर. हा चला चला. थोडी गर्दी कमी करा. आणि म्हणून सकाळी कोणतरी म्हणाला विलास शिंदे शिवसेनेमध्ये चालेल. कोण आहे विलास शिंदे? ज्या विलास शिंदेला सारखं सांगत होते अरे बाबा विलास आपल्याला सोबत काम करायचं आहे, भाऊ चौधरी इथे साक्षीदार आहे. आणि म्हणून हाच विलास शिंदे अयोध्येमध्ये त्यांना पाहिजे होता, हाच विलास शिंदे आंदोलनाला पाहिजे होता. आता विलास शिंदे कोण? म्हणून तर तुम्हाला आता लोक विचारतात तुम्ही कोण? कारण तुम्ही जेवढ्या आम्हाला शिव्या द्याल तेवढे तुम्ही स्वतःचा खड्डा खोल खोदत जाल. आणि म्हणून आम्ही आरोपाने टीकेने उत्तर देतच नाही. आणि म्हणून कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यांच्याबद्दल काय बोलायचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही सगळे आलेली हे नाशिकचे सगळे आमचे वाघ आहेत, ते वाघ आणि खऱ्या शिवसेनेत आलेले आहेत. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि म्हणून या ठिकाणी जो आम्ही निर्णय घेतला, खुलेआम निर्णय घेतला आणि अन्यायाच्या विरुद्ध निर्णय घेतलाय, या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, शिवसेनेला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लाडकी बहिणी, शेतकरी, वारकरी सगळ्यांना, ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि म्हणून मला अभिमान आहे. पद येतात जातात, बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून तुम्ही नाव घालवलंय ते परत येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, पद वर खाली होतात, परंतु या तुमच्या एकनाथ शिंदेला, या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ही सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि म्हणून